नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये इकडे आता स्वानंदी रोहनला फोन करून विचारते, अरे पोहोचला का रे व्यवस्थित? तर रोहन म्हणतो, हो नंदुताई. इकडे आता आदिरा ही समरकडे येते आणि म्हणते की पिंट्या दादा, यामध्ये रोहचा काहीही दोष नाही आहे, त्याची काहीच चूक नाही आहे. मीच त्याला तिथे घेऊन जायला नको होतं. आदिरा म्हणते, मी त्याला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न देखील करत होते, पण तो माझ्यावरच चिडला पिंट्या दादा. आणि इकडे स्वानंदी फोनवर रोहनला सांगत असते की हे बघ, तू आदिरावरती चिडू नकोस आणि स्वतःच्या मनाला एवढं लावून घेऊ नकोस यामध्ये आदिराची सुद्धा चूक नाही आहे. अरे तिने सगळ्यांच्या समोर तुझी बाजू घेतली, तुला कळतंय का आणि ती नवीनच आपल्या घरी आली तेव्हा अचानक तिच्यामध्ये बदल एवढा लगेच होणार नाही, त्यामुळे आपल्याला तिला समजून घ्यावे लागेल रोहन. आता इकडे आदिरा म्हणते की पिंट्या दादा, अरे तूच मला समजून घेत नाही तर बाकीचे कसे घेतील? समर म्हणतो, हे बघ आदिरा, मी तुला समजावून घेतो, पण ज्या माणसाची परिस्थिती काढल्यानंतर त्या माणसाच्या मनाला काय वाटलं असेल याचा तू विचार करतेस का आदिरा? आणि या परिस्थितीमध्ये आपण आदिराला घेऊन या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन तिथे नको जायला असे त्याला देखील वाटलं असेल ना, कारण त्याच्याकडे पैसेसुद्धा कमी आहेत. मग तो तुला कसा नेणार? कारण त्याला ते परवड्याचं नव्हतं असे समर आता आदिराला समजावतो. तरीसुद्धा समर म्हणतो, तो तुझ्यासोबत आला आदिरा आणि त्याने तुझ्या फिलिंग्स देखील समजावून घेतल्या. तर इकडे आता रोहन देखील स्वानंदीला सांगू लागतो. रोहन म्हणतो की आदिराच्या मनात तसं काही नव्हतं, पण मला ते सहन नाही झालं नंदुताई. स्वानंदी म्हणते की हे बघ, आदिरा काही मुद्दाम करत नाहीये, तेव्हा तू डोक्यातून विषय काढून टाक तिचा. आता रोहन म्हणतो, प्रॅक्टिकली हे शक्य आहे का? तर इकडे आता समर म्हणतो की आदिरा, प्रॅक्टिकली हे अजिबात शक्य नाही आहे बरं का. समर म्हणतो, तुझी लाईफस्टाईल एवढ्या पटकन त्याला जपता येणारच नाही आदिरा, तू कसा असा विचार करू शकतेस? आदिरा म्हणते की का, मी सुद्धा त्याची लाईफस्टाईल बदलण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्यासाठी मी सुद्धा माझी लाईफस्टाईल बदलण्याचा प्रयत्न करू राहिले, मग त्याला बदलायला काय प्रॉब्लेम आहे पिंट्या दादा? असे आता आदिरा समरला बोलते. आदिरा म्हणते, पिंट्या दादा, त्यांच्या घरी मी लवकर उठते, मी घरात कामं करत नाही पण कामं करण्याचा प्रयत्न तर करते. आदिरा म्हणते, इथल्यासारखा मी खर्च देखील करत नाही पिंट्या दादा, ब्रेकफास्टसुद्धा बनवण्याचा प्रयत्न करते. समर म्हणतो की अगं, तुला जमत नसेल म्हणून त्याची चिडचिड होत असेल आदिरा. समर म्हणतो, याचा अर्थ त्याला तुझी किंमत नाही आहे, त्याला तुला आनंदात ठेवायचं नाही आहे आणि त्याचं तुझ्यावरती प्रेम नाही आहे असं होत नाही आहे त्याचा अर्थ आदिरा, तू अजूनही समजावून घे. आणि त्यानंतर इकडे आता समर म्हणतो की हे बघ आदिरा, तू एक गोष्ट लक्षात ठेव, लग्नाच्या अगोदर ज्या वेळेस मी तुला हेच शब्द वापरले होते त्यावेळेस तू मला काय उत्तर दिलं होतंस? तू मला म्हणाली होतीस की नाही पिंट्या दादा, माझं त्याच्यावरती प्रेम आहे आणि प्रेम आहे म्हणून तू त्याच्यासोबत लग्न केलं, तर आता बाकीच्या फिलिंग्स तुला ॲडजस्ट करायलाच हव्यात, असं आता समर आदिराला सांगतो. दुसऱ्या कोणत्याही मुलाचा मी विचार करू शकत नाही आणि त्याच्यासाठी मी काहीही करायला तयार होईल असं आदिरा तुम्हाला सांगितलं होतं. आदिरा म्हणते, बरोबर आहे पिंट्या दादा. तर समर म्हणतो, मग असं वागून कसं चालेल बरं आदिरा? समर म्हणतो की त्याच्यावर जर तू प्रेम केलं आदिरा, तर ते प्रेम तुला निभवायलाच हवं. स्वानंदी इकडे रोहनला सांगत असते की तुमचा हा संसार कसला आला, तू तिकडे ती इकडे, असा संसार होत नसतो संसारामध्ये एकत्र यावं लागतं, प्रेमाने राहावं लागतं, कसं शक्य आहे मला सांग बरं, असे आता इकडे स्वानंदीसुद्धा रोहनला समजावते. इकडे आता आदिरा म्हणते की आईमध्ये येते आणि काहीही बोलून जाते, मग कुठली गोष्ट कुठे निघून जाते आणि मग भांडणं होतात. आदिराच्या डोळ्यात पाणी येतं. समर म्हणतो, आदिरा तू रडणं थांबव आणि मी तुला सांगतो, सिच्युएशन अजूनसुद्धा तुमच्या हातात आहे एवढं लक्षात ठेव. समर म्हणतो, आत्तापर्यंत रोहनच्या प्रेमासाठी रोहनच्या बाजूने भांडणारी आदिरा मला माहिती, रोहनच्या विरोधात भांडणारी आदिरा मला माहिती नाहीये. समर म्हणतो, तू रोहनवरती जीवापाड प्रेम केलं तर मग तेच प्रेम तू निभवायचं, कळलं का आदिरा? समर म्हणतो की मग ते वचन पाळायचं, कारण आपल्या नशिबात खूप खूप मुश्किलीने हे असं प्रेम मिळतं आदिरा, आणि तेच मिळालेलं प्रेम स्वतःच्या वागण्याने असं घालवू नका असे समर बोलतो आणि आदिराला समजावतो. समरने आदिराला खूप छानपैकी समजावलेलं असतं. आणि प्रेक्षकांनो, इथेच टर्निंग पॉईंट असतो रोहन आणि आदिराला एकत्र येण्याचा, आणि प्रेमाने समर आदिराला मिठी मारतो. इकडे आता स्वानंदी नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी गणपती बाप्पाची हात जोडून पूजा करून आता ध्यानधारणा करत असताना समर तिथे येतो आणि तोही गणपती बाप्पाच्या पाया पडतो. स्वानंदी समरकडे बघते तर स्वानंदी म्हणते, कधी आलात? तेव्हा आता समर म्हणतो की तुम्ही बाप्पाबरोबर बोलत होता तेव्हा. समर म्हणतो, काय मागितलं बाप्पाकडे? तर स्वानंदी म्हणते, भावंडांचं सुख, अजून काय? स्वानंदी म्हणते, तुम्ही? तर समर म्हणतो, सेम भावंडांचं सुख.
आणि समर म्हणतो या बाबतीत आपल्यामध्ये पहिल्यापासून एकमत होतं. तेवढ्यात आता आजी रोहनचा हात धरून त्याला आता समर स्वानंदी समोर आणते आणि म्हणते की पिंट्या बघ कोण आलंय. समर आता रोहनकडे बघतो आणि म्हणतो रोहन एवढ्या सकाळी आज असं अचानक. तर रोहन म्हणतो अचानक नाही आलो, माझ्या बायकोला नेण्यासाठी आलोय. तर ते ऐकताच समर स्वानंदीला खूप मोठा आनंद होतो. स्वानंदी म्हणते खरंच. रोहन म्हणतो हो ताई, काल आपलं बोलणं झालं ना त्यामधून मला कळालं की माझी चूक आहे म्हणून, आणि मला ते रिअलाईज झालं. तर समर आजी खुश होतात. रोहन म्हणतो की सर मी तिची जबाबदारी घ्यायला हवी होती आणि तिला प्रोटेक्ट करायला हवं होतं, पण शुअर यापुढे मी अवश्य अधिराची जबाबदारी घेईल. तर समर खुश होतो. आता रोहन म्हणतो मी तिच्याशी लग्न केलं आणि नक्कीच मोठा निर्णय घेतला त्यामुळे यापुढे मी सुद्धा हे सगळं पाळीन आणि असं मी तुम्हाला प्रॉमिस करतो असे रोहन बोलतो. आणि खरं तर हा निर्णय आम्ही आमच्या बेसिसवर घेतला, त्यामुळे ही जबाबदारी मलाच पार पाडायला हवी असे आता इकडे रोहन बोलतो. आणि नेक्स्ट स्टेप म्हणून मी स्वतः इनिशिएटिव्ह होऊन माझ्या बायकोला आमच्या घरी घेऊन यायला आलं असल्याचे आता रोहन बोलतो. आणि तेवढ्यात आता पाठीमागून आदिरा तिथे येते आणि रोहनला बघताच आदिराला आनंदाचा सुखद धक्का बसतो. रोहनकडे बघत आदिरा म्हणते रोहन तू इथे. तर रोहन म्हणतो यस. आणि आय डोंट बिलीव्ह धिस रोहन असे म्हणत पटकन आदिरा रोहनला मिठी मारते. आणि तेवढ्यात आता समर म्हणतो आदिरा चला बॅग भरायला निघा, आज तुझी पाठवणी होती. तर आता आदिराला पुन्हा एकदा आनंद होतो. आता आदिरा म्हणते की सिरियसली हे सगळं तुला फनी वाटेल, पण आज मी सुद्धा तिकडे यायचं ठरवलं होतं. आदिरा म्हणते की तू जरी इथे आला नसता तरी सुद्धा मी आपल्या घरी येणार होते. आता रोहन म्हणतो की बरं चला आवरा पटकन, मला ना मी जॉब करतोय आणि मी जर उशिरा गेलो तर बॉस मला जॉबवरून काढून टाकेल आणि दुसरा जॉब मला लवकर भेटणार नाही. तर लगेच आता आदिरा हसतच रोहनला मिठी मारते. तर समर म्हणतो बघा दोघांमध्ये किती स्ट्रॉंग बॉन्ड आहे. आदिरा म्हणते मला सुद्धा रिअलाईज झालं हे प्रॉब्लेम असं सेपरेट राहून सॉल्व्ह होणार नाही. जरी मी इथे राहत असली तरी मी मनाने तिकडे जगत होते असे आदिरा बोलते. आणि आदिरा म्हणते जर आम्ही एकत्र राहिलो तर कुठलेही प्रॉब्लेम सॉल्व्ह आउट करू शकतो. आणि इकडे आता आदिरा ही सासरी आता तिच्या घरी निघून जाताच इकडे आता अर्पिता ही मलिकाकडे येते आणि म्हणते की मम्मा आदिराची पाठवणी झाली आणि तिला समर दादाने सासरी पाठवलं. तर आता मलिकाची तळपायाची आग मस्तकात जाती. मलिका म्हणते की आता या समरचं जास्तच व्हायला लागलंय. माझी मुलगी आहे ती, मला काही किंमत आहे की नाही, मला विचारायचं काही आहे की नाही. अर्पिता म्हणते की मम्मा तू विसरली का, दादा स्वतःचं डोकं नाही चालत, दादाचं डोकं चालवायला दुसरं कोणीतरी आहे. विचार करत मलिका म्हणते की अरे हो मी तर विसरलेच होते, अगोदर समर एकटा होता, आता त्याच्या जोडीला ती स्वानंदी आहे ना. मलिका म्हणते आता खूप झालं, ही स्वानंदी डोक्यावर बसायला लागली, हिचं काहीतरी करायलाच हवं. आता मलिका म्हणते की आपी हे चांगलं लक्षण नाही आहे बरं का, एक एक करून एकेकाला वाटेला लावलं पाहिजे. आता इकडे दुसऱ्या दिवशी स्वानंदी ही निकिताला येऊन भेटते. निकिता टेन्शनमध्ये असते. तर स्वानंदी म्हणते काय झालं निकिता ताई. निकिता म्हणते काही नाही गं, अगोदर घर होतं ना, आता नवीन 2 BHK घर घेतोय. तर स्वानंदी म्हणते नवीन. तर निकिता म्हणते हो ना, आनंदचे आईबाबा येणार आहेत आता, आणि पहिलं बघ ना आनंदचे आईबाबा जेमतेम पगारात एवढं घर चालवायचे. त्यांनी त्यांच्या मुलाला शिकवलं, मोठं केलं, आणि बघ आता लाईफस्टाईल किती महाग झाली आहे. आणि इकडे आता निकिता म्हणते किती जरी पगार मिळाला तरी पुरतच नाही. स्वानंदी म्हणते की तुम्हाला नोकरी करावं असं नाही वाटतं का निकिता ताई. तर निकिता म्हणते वाटतं, पण हा असा बाहेर नोकरी करतो, मी सुद्धा बाहेर नोकरी केली तर मग मुलांकडे कोण लक्ष देणार ना, आणि त्यांना आता माझी सवय झाली, बाई जरी ठेवायची म्हणलं तर त्यांना भरमसाठ पगार द्यावा लागतो. स्वानंदी म्हणते की सिरियसली मी तुमची हेल्प करू शकते का, माझ्याकडे थोडंसं सेव्हिंग्ज आहे. निकिता म्हणते नाही नाही तू विचारलं तेच खूप आहे. निकिता म्हणते की मैत्रीमध्ये जर पैसा आला ना तर प्रॉब्लेम सुरू होतात, त्यापेक्षा असं काही नकोच. निकिता म्हणते की यामुळेच आनंद माझी आणि समरची एवढी वर्ष मैत्री तर टिकली, होईल काहीतरी मॅनेज. तर स्वानंदी म्हणते कसं होईल. निकिता म्हणते माहिती नाही पण होईल काहीतरी. आता इकडे आनंद हा फोनवरती बोलत असतो. आनंद म्हणतो की माझं होम लोन पास झालं आहे, पण तरीसुद्धा मला ना अकाउंटमध्ये 25-30 लाख रुपयाची गरज दाखवावी लागते. आनंद म्हणतो मला पर्सनल लोनच हवं आहे, व्याज दर जास्त आहे. आणि लगेच ते मॅनेजर विचारतात जॉब वगैरे सिक्युअर आहे का. आनंद म्हणतो तो सिक्युअर आहे, पण मध्ये माझे वडील आजारी होते. तर मॅनेजर म्हणतात की आम्ही तुम्हाला सांगवतो. तर आनंद म्हणतो साधारण कधीपर्यंत सांगताल, आणि आनंद पुढे निघून जातो.
आता इकडे अंशुमन हा घरी बेडवरती आता टाईमपास करत असतो, तर तेवढ्याच शेळके आता आनंदचे बोलणे ऐकून अंशुमनला कॉल करतो. अंशुमन म्हणतो, बोल, ऑफिसमध्ये काही खबरबात? तर शेळके म्हणतो की खबरबात, आत्ताच एक खबर हाती लागली. तुमच्यासाठी ती कितपत मोठी आहे हे मला नाही माहिती. शेळके म्हणतो की आनंद सरांना पैशाची खूप मोठी गरज आहे, साधीसुधी नाही, 25 लाखाची, आणि त्यामुळे आनंद सर टेन्शनमध्ये होते. तर अंशुमनला जाम धक्का बसतो. अंशुमन म्हणतो की बात हे शेळके एकदम परफेक्ट टाईमला फोन केला, बाकी चल मी बघतो काय करायचं ते. आणि इकडे आता पटकन अंशुमन आता मलिकाकडे येतो आणि मलिकाला घरघर फिरवत म्हणतो की मॉम, एक बातमी आणली. मलिका घाबरते आणि म्हणते, अंशुमन काय केलं? तर अंशुमन म्हणतो की आपल्या आनंद दादाला पैशाची गरज आहे, 25-30 लाखाची. आता मलिका खुश होते आणि अरे वा, आता संधी सोडायची नाही, असे मलिका आता अंशुमनला सांगते. आता इकडे ऑफिसमध्ये समर स्वानंदीला फोन करतो आणि खूप दिवसांनी मला एकदम मोकळं मोकळं वाटतं बरं का स्वानंदी मॅडम. आदिरा आता तिच्या घरी गेली आणि एकदा मी मोकळा श्वास सोडतोय. समर म्हणतो, मला खूप हलकं हलकं वाटतंय. आणि समर म्हणतो, लग्न म्हणजे काय असतं एकमेकांना समजावून घेणं. समर म्हणतो, आणि एकदा लग्न झालं की ते टिकवता सुद्धा पाहिजे. आणि आता समर म्हणतो की आपल्या आनंद आणि निकिताचंच उदाहरण घ्या ना, किती सुंदर कपल्स आहे, किती सुखाने संसार करतात, राहतात. आणि आनंदचे आईबाबा, त्याची मुलं. तर आता स्वानंदी म्हणते की त्यांच्या संसारामध्ये सुद्धा काही अडीअडचणी असतातच ना. समर म्हणतो, मी अडचणीबद्दल नाही बोललो, आता आदर्श कुटुंबाबद्दल बोललो. स्वानंदी म्हणते, मी वेगळं नाही बोलत, मी खरं बोलते, नको बोलू का? स्वानंदी म्हणते, मला म्हणायचं होतं की निकिताताई आणि आनंददादा आज एवढे अडचणीत असताना सुद्धा एवढे उत्तम संसार करतायत. आणि स्वानंदी म्हणते, त्यांच्याकडे बघूनही त्यांच्यासारखं संसार कसा करायचा, एवढ्या अडचणीवर मात करून सुद्धा ते त्यांच्याकडून शिकावं. समर म्हणतो, 1 मिनटं, त्यांना काय अडचण आहे? समर म्हणतो, आनंद आणि निकिताला अडचण? एक लक्षात ठेवा, आनंद माझा खूप जवळचा मित्र आहे. समर म्हणतो, त्याच्या मनातल्या तो सगळ्या गोष्टी माझ्याजवळ बोलतो, मग त्याला जर काही अडचण असेल तर तो मला सांगणार नाही का? समर म्हणतो, उगाच काहीतरी इमॅजिन करत जाऊ नका. आता समर म्हणतो, 1 मिनटं, आनंद आणि निकिताला खरंच अडचण आहे का, असं वाटतं का तुम्हाला? स्वानंदी म्हणते, वाटत नाही. तर समर म्हणतो, मग कशाला बोलता? स्वानंदी म्हणते की अडचण वाटत नाही, अडचण आहे. समर म्हणतो, मी मित्र असून मला माहिती नाही, पण तुम्हाला माहिती आहे का? तर स्वानंदी म्हणते, नाही, मी जनरल बोलले आणि ठेवते बरं का. तर स्वानंदी फोन ठेवते आणि फोन ठेवताच इकडे आता समर आनंदचा विचार करू लागतो. आणि त्यानंतर आता इकडे मलिका ही समरकडे ऑफिसमध्ये येते. मलिका येताच आता मलिका म्हणते की समर, अरे आपला आनंद खूप टेन्शनमध्ये आहे सध्या, त्याला पैशाची गरज आहे. तर समर म्हणतो, आनंद? मलिका म्हणते, हो, आणि तो पैशासाठी पर्सनल लोनचे अर्ज करत फिरू राहिला आहे. तर आता समरला धक्का बसतो. इकडे स्वानंदी घरी येते. तर अर्पिता स्वानंदीला म्हणते की दादाने बाळाचं काही प्लॅनिंग केलं की नाही? जसं जसं नंतर वय वाढत जातं तसं गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड होतात बरं का. तर स्वानंदी आता काळजीत पडते. इकडे आता पटकन आनंदला पैशाची गरज असल्या कारणाने आता समर पटकन आनंदच्या अकाउंटमध्ये 30 लाख रुपये टाकण्याचे आता अकाउंटला सांगतो. तर ते आता आनंदला कळतं आणि आनंद समरकडे येतो आणि म्हणतो की समर, तू माझ्या अकाउंटमध्ये 30 लाख रुपये टाकायला सांगितले, पण मी ते पैसे तुला परत करणार आहे. मी ते पैसे घेऊ शकत नाही, कारण माझे सुद्धा काही तत्व आहेत, असे म्हणत आनंद देखील तेथून निघून जातो. तर समर म्हणतो, आनंद? तर आता मैत्रीच्या नात्यामध्ये पुन्हा एकदा आनंदने सुदामा बनत आता पुन्हा एकदा समरकडून पैसे घ्यायला नकार दिलेला असतो. तर कशी वाटली समर आणि आनंदची मैत्री? तर इकडे आता स्वानंदी ही कोणते पाऊल उचलणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.